भविष्य बघणारा, ज्योतिष्य बघणारा, भविष्य बघणारा, ज्योतिष्य बघणारा. आमचे कामधंदे राहिले भविष्यच पाहू का निघून लोक आपल्या ग्रस्तांना मी नाही पाहत भविष्य घे. या बाबा माय भविष्य पाहत आहे. भविष्य बघणारा, ज्योतिष्य बघणारा, भविष्य बघणारा, ज्योतिष्य बघणारा. बाई असली तर पाय बघणारा, माणूस असला तर हात बघणारा. भविष्य बघणारा, ज्योतिष्य बघणारा, भविष्य बघणारा, ज्योतिष्य बघणारा, भविष्य बघणारा, ज्योतिष्य बघणारा. बाई पाहायचं आहे का भविष्य तुला? तुझ्या आयुष्याची कहाणी सगळी एका मिनिटात सांगतोय. भविष्य बघणारा, ज्योतिष्य बघणारा. आमचे कामधंदे राहिले भविष्यच पाहू का निघून लोक आपल्या ग्रस्तांना मी नाही पाहत भविष्य घे. भविष्य बघणारा, ज्योतिष्य बघणारा. बाई असली तर पाय पाहणारा, माणूस असला तर हात पाहणारा. ज्योतिष्य बघणारा, भविष्य बघणारा. ऐकाव बाई, भविष्य पाहायचं. जन्मकुंडलिका दे, एका मिनिटात या आयुष्याची कहाणी सांगतो. हो 1232 महाराज. भविष्य बघणारा, ज्योतिष्य बघणारा. या बाबा माय भविष्य पाहत आहे. या बाबा बसा बसा. बस बालिके, पुरी त्या पांढऱ्या गाईले तुपासाठीचा निवत सार. तिच्या पायावर पाणी टाक, सगळे आशीर्वाद होऊन जाईल. काशी केली, गोदा केली, हातात तुया काही आलं नाही. सगळ्याच्या मनात तू चांगली आहे, पण त्याबद्दल कोणाचं मन चांगलं नाही. एक गोष्ट सांगतो, कोणत्या बाबाकडून धागा बांधू नको. तुळशीले पाणी टाकताना मागं फिरून कधी पाहू नको. पांढरी अक्षित घे, शनिवारी इथूनच त्या बिंद्राबनापासून बजरंगबलीच्या नावाने टाकून दे. त्या मागचे टंटागिरा सगळे दूर होऊन जाईल. बाई एक गोष्ट लक्षात ठेव, तू प्रत्येकाच्या मदतीला पडत, पण त्या मदतीला कोणी पडत नाही. आता तुझे संकट खूप वाढले आहे. तू यशाची वाट समोर आहे, पण त्या संकटात अर्ध्या रस्त्यात खूप काटे वाहत आहे. म्हणून म्हणतो तू भिवू नको. पाठीशी त्या स्वामी समर्थ आहे. तू फक्त सेवा करत राह. 1232 महाराजची ताकद त्या पाठीशी आहे. तुला सगळं काही देतो. तुला एक खडा देतो. त्या खड्याची अशी मार्केटात किंमत आहे बाई 15,000 रुपये. पण तुला फक्त आणि फक्त खडा देतो तो 599 मध्ये. पाय बाई, तू जन्मकुंडलिका खोलतो, तुला सांगतो. पाय बाई, तुझं नाव आहे अंकिता. हो बाबा, तुम्हाला कसं माहित माय नाव? तुम्ही खरे बाबा आहे. येतो अभी खेल आहे, पिक्चर अभी बहुत बाकी आहे. तुझं नाव अंकिता आहे, त्या नवऱ्याचं नाव अमोल आहे. हो हो. त्या सासऱ्याचं नाव प्रकाश आहे, त्या सासूचं नाव नलू आहे. वा वा बाबा, तुम्ही तर चमत्कारी अद्भुत बाबा आहे. व आता आजच सकाळी तुला 15 किलो साखर, 7 किलो गहू, 1 किलो साखर, 1 मिठाचा पुडा आणि 3 किलो दार आणली आहे. हो कंटला तुम्ही. हा पाय, एवढं कसं सांगितलं बाबानं? बाबा खरा आहे म्हणून सांगतो बाई. बाबा कोणाच्या दारात जात नाही. जे काही सांगितलं ते खरं सांगितलं. मी तुला आताच सांगतो, 151 वर्गणी आण, तो खडा घेऊन जा आणि बाबाच्या झुलीत काहीतरी तू अन्नदान निर्माण कर, अन्नदान टाक. बाई तुझे सगळे संकट दूर होऊन जाईल. एवढीच गोष्ट लक्षात ठेव. याच्या पुढे बाबा काही सांगत नाही. बाबा तुला सगळं जे काही होतं ते खरं सांगितलं. पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, शनिवाऱ्या दिवशी 1232 महाराजाची झांगडबुत्त्या बाबाची सेवा कर. त्याच्यावरती गुलवाल टाक, त्याच्यावरती बुक्का टाक, त्याच्यावरती असं एक जास्वंदाचं फुल वाय. सगळे संकट दूर होऊन जाईल. बाबाचा ते आशीर्वाद आहे बाई. जय 1232-36 महाराज. रे बाबू बाबाच्या आशीर्वाद भाऊ. आता माहेर मोत, आता भजन भेटली. आता देशी मारतो एक नीट मध्ये चालेल. अबे काय तुझी बायको एका महाराजापाशी भविष्य पाहू राहिली आणि तो तिले पैसे मागू राहिला. चाल लवकर. तिया माय बाई थांबर येतो सालेले. आता दे बरं मला सोटिया. तिया आम्ही जा. माय बहीण थांबतेला सोट्यानच घेतो. कागे दारे, मले दारू प्याले पैसे दे म्हणलं तर देत नाही. टाकू का सोट्या? त्या फाडखाऊ मारतले तू पैसे देतात, मले तू दारू प्याले पैसे नाही देत है ना? टाकू का त्या उरावर सोटिया? त्या बहीण माय मी कमाई करतो, तू त्या महाराजा संग उडवतो. अव असे भोंदू महाराज रस्त्याच्या बाजूला हाकलून द्या जा. घरात आणलं तर पाय भुक्कीत देईन. कुशीत यावाल्या सांगून राहिलो. तिया माय मी तर निघलो. टाकल्या सोट्या.
अहो त्या महाराजने ह्या कायद्यावरून सार बरोबर सांगितलं आपल्या घरातलं आणि तुम्ही त्याला हकललं. भविष्य सांगणारा किती चांगला महाराज होता तो. तिकडून बस. हेमाल थुत्रे, तुझ्यापेक्षा मी देशी पेनारा अनपड तरी बरा. तू काही शिकली नाही लेड बये. हे माहित आहे का होत तुले? अहो हे राशन कार्ड वय राशन कार्ड हेमाले राशन कार्ड देऊन दिलं. ह्या महाराजच्या मांग लागली तू. आता सांगतो याच्या पुढे तू महाराज दाट्यात कोणता दिसला नाही पाहिजे. आपल्या दाट्यात फक्त एकच महाराज आहे, तो म्हणजे देशी बेवडा महाराज. समजलं का दारे? देऊ तू रात्रंदिवस मुतून राहायचे त्या पण माझी जिंदगी उद्ध्वस्त झाली. लेकराचा सत्यानाश होऊन राहिला. डब्यात दार नाही, तेल नाही, रात्रंदिवस नुसता मूत पेते. काही सही नाही त्याले. एवढ्या भोकाच्या माया मजुरीचे तुझ्या मजुरीचे पैसे सारी ह्या बाटलीत उडवत. घरी डब्यात रांधायला दार नाही, भाजीला तेल नाही, एक लसणाचा घाटा नाही. लेकराच्या तोंडाला किती दिवस झाले एक बिस्किट नाही. बिस्किट तुला सुधरासाठी तुझ्या महाराजापाशी बसली होती, तर एक खडा देत होता किती रुपयाचा. तुला घेऊ नाही दिला. झालं असं ते ज्ञान पेलवणं. जा रान माया पोटात बंगळून लावले कावरे. मले काहीतरी खाले दे. हाय लवकर. मंडळी नमस्कार. हा व्हिडिओ आम्ही कॉमेडीच्या माध्यमातून सादर केलाय, पण यामधून आम्हाला तुम्हाला एक बोध द्यायचा आहे की अशा भोंडू बाबांना, अशा अंधश्रद्धा निर्माण करणाऱ्या बाबांना तुम्ही घरात बोलवू नका, तुमची फसवेगिरी करू नका. आता सतर्क राहा, सावधान राहा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा. शेअर कमेंट नक्की करा. धन्यवाद.